विक्रम कॉफी। ऐक ना, एक काम करा, ती मागची फाईल आणून द्या. हे घे. ऐक ना, भैयासाहेब किती बदललेत ना. आणि आता त्यामुळे या घरात फक्त आनंदच साजरा होणार आहे. माझं किती दिवसांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आता आपण सगळ्या घरात एकत्र आनंदात राहणार आहोत. आणि ते फक्त भैयासाहेबांमुळेच. चांगलंय, तू आनंदात आहेस हे बघून आम्हालाही खरंच खूप छान वाटतंय. फक्त आम्हाला एकच प्रश्न सतावतोय देवयानी. आमच्या रणवीर राजांमध्ये अचानक एवढा बदल कसा काय घडून आला? अचानक नाही. अरे गेले काही दिवस भैयासाहेब अस्वस्थच होते. आधी मला वाटलं की नताशामुळे ते असं वागतायत, पण नाही. नताशा प्रकरणामुळे राजेश शिर्क्यांना जो मनस्ताप झाला तो त्यांना जास्त सतावत होता. आणि विक्रम शिवाय त्यांनीच सांगितलं ना, नील भैयाने त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली. म्हणूनच देवयानी, भोळी आहेस तू देवे, खरंच खूप भोळी आहेस. पण रणवीर राजे हे फार धूर्त आहे. पण या सगळ्या गोष्टींमुळे तू इतकी आनंदी आहेस की तू आपल्या मनाची समजूत करून घेतली आहेस की रणवीर राजे जे काही बोलतायत, जे काही वागतायत ते सगळं खरं आहे. रणवीर राजांनी आजपर्यंत स्वतःच्या फायद्या पलीकडे दुसरं काहीही पाहिलं नाही. इतक्या सहजासहजी निर्णय बदलणाऱ्यातले नाही आहेत ते देवयानी. प्रत्येक स्वार्थी माणूस परिस्थितीनुसार बदलतो. तुला काय म्हणायचं आहे? रणवीर राजांच्या चुकांची जाणीव त्यांना झाली. आजपर्यंत आपण त्यांना इतकं समजावलं, कधी समजून घेतलं त्यांनी? या घरात एवढं काही घडलं, काय फरक पडला त्यांना? रणवीर राजे हे समजून सांगून ऐकणाऱ्यातले नाहीये देव्या. तू त्यांना ओळखत नाहीस, पण आम्ही त्यांना चांगलं ओळखतो. तू काही म्हणालीस ना देव्यानी, तरी सुद्धा रणवीर राजांच्या या अशा वागण्यामागे नक्की काहीतरी कारण आहे. बाळाचं प्रेम. बाळाचं प्रेमही एक कारण असू शकतं. प्रिया बहिणींच्या आयुष्यात येणारं बाळ, त्यांच्या आयुष्यात येणारा आनंद, याच्यामुळेही भैयासाहेबांचं मन बदललं असेल. आणि मनापासून मिळालेलं प्रेम माणसाला बदलू शकतं, याच्यावर माझा विश्वास आहे. तू तुझ्या विश्वासावर ठाम राहा. तुला जसं वाटतंय तसंच जर सगळं घडणार असेल तर त्याचा आम्हालाही आनंद आहे. पण रणवीर राजांच्या बाबतीत आम्ही कुठलीच गोष्ट खात्रीने सांगू शकत नाही. वहिनी, देऊ, काय झालं? काय झालं विक्रम भाऊजी? वहिनी बघा ना, विक्रम कसं वागतोय. आता भैयासाहेब बदलले तर आपण सगळ्यांनी आनंद मानायला हवा ना. पण विक्रमचं असं म्हणणं आहे की यामागे भैयासाहेबांचा काहीतरी स्वार्थ आहे आणि म्हणून ते चांगलं वागण्याचं नाटक करतात. वहिनी, अचानक रणवीर राजांच्या वागण्यात बदल झाल्याने आम्हाला खरंच त्यांच्याबद्दल संशय वाटतो. कुठलाही स्वार्थ मनात असल्याशिवाय ते असा काहीतरी निर्णय घेतील असं आम्हाला खरंच वाटत नाही. पाहिलं, सारखं असंच बोलतोय. भैयासाहेब बदलले, त्याच्यावर विश्वासच बसत नाहीये याचा. यावर आमचाही विश्वास बसला नव्हता देव.
आम्ही जितकं रणवीर राजेंना ओळखतो ना तितकं कदाचित कोणीच ओळखू शकलेलं नाही त्यांना. त्यांच्या वागण्याच्या या बदलामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. जाणीवपूर्वक ते असं वागतायत असं आम्हालाही वाटतं. विक्रम भाऊजी म्हणतायत ते बरोबर आहे. आमचं हे असं बोलणं कदाचित तुला आवडलं नसेल देवयानी, पण खरंच सांगता रणवीर राजे कुठलीही गोष्ट विचार केल्याशिवाय करत नाहीत. कधीच अशी भावनेच्या आहारी जाण्याची चूक ते करत नाहीत. आपल्याला जरी असं वाटलं ना की रागाच्या भरात ते का असं वागतायत, तरी तसं वागण्यामागे, तडकाफडकी कुठलाही निर्णय जाहीर करण्यामागे त्यांनी शांतपणे विचार केलेला असतो. तुम्हाला दोघांना वाटत असेल की आम्ही आमच्याच नवऱ्याबद्दल हे असं काय बोलतोय, पण हे सत्य आहे. सत्य कटू असतं ना, आणि ते पचवून हसायला शिकलोय आम्ही. दया नाही येत आम्हाला स्वतःची. आणि खरं सांगू, आम्हाला माहिती आहे घरच्या सगळ्यांशी चांगलं वागण्यामागे त्यांचा काहीतरी हेतू आहे, काहीतरी साध्य करायचं आहे यांना. पण त्याची कारण मीमांसा का करत बसायचं आपण? नाही कळली आपल्याला कारण तरी हरकत नाही. निदान त्यांच्या अशा वागण्यामुळे घरात सगळ्यांना आनंद तर मिळतोय ना. तुझ्या निर्णयाशी ते सहमत आहेत. विक्रम भाऊजींचा होकार, यांची संमती, याच्यात आमचा केवढा आनंद दडलाय देव. आणि केवळ कारण शोधण्यामध्ये आम्हाला तो नाही गमवायचा. साईमांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो आम्हाला. त्यांच्या मनाजोगतं होतंय, तुझ्या मनासारखं होतंय. आमच्यासाठी तू एवढं सगळं करतेस, बस आम्ही ह्याच्यातच सुखी होतो. नका अजून कारण शोधू, कारण रणवीर राजेंना वाचणं इतकं सोपं नाही. समजून घ्या मला. हॅलो देऊ, अगं काम होतं भरपूर, त्यामुळे वेळच नाही मिळाला मला. बरं, मी फोन यासाठी केलाय देऊ, मला जरा तुझी मदत हवी होती. मदत? कसली मदत? सांग ना. हे बघ देऊ, मी जे काय बोलते ते नीट लक्ष देऊ नयेत. नताशा आणि रणवीर राजे यांच्यामध्ये नेमकं काय घडलं, ते नक्की भेटले की नाही, हे फक्त तो माणूसच सांगू शकतो. आणि देऊ, तो माणूस कुठे हे तू सांगू शकतेस. मी? पण मी त्या माणसाला नाही ओळखत. म्हणजे बहुतेक प्रिया वहिनी ओळखतात, त्यांना विचारून सांगावं लागेल. देव प्लीज लवकरात लवकर आम्हाला कळव. हे बघ साक्षी, या सगळ्या गोष्टींची ना आता मला भीती वाटायला लागली. भैयासाहेबांना काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार? हे बघ देव, तू घाबरू नकोस. एक पोलीस ऑफिसर म्हणून ज्या ज्या शक्यता आम्हाला पडताळून पाहता येतील त्या आम्ही पडताळून पाहूच. आणि त्यात कदाचित रणवीर राजे दोषी असतीलही किंवा नसतीलही. मला असं वाटलं नव्हतं की देव असा काही निर्णय घेईल म्हणून. आणि कितीही मनाची समजूत घालायचा प्रयत्न केला ना तरी तिचा हा निर्णय स्वीकारणं खरंच खूप अवघड आहे. जर आपल्याला हा निर्णय स्वीकारणं कठीण जात असेल तर मग देऊचं काय झालं असेल? असा जीव पोटात वाढवायचा ज्याच्यावर उद्या दुसऱ्याचा हक्क असणार. किती कठीण जाईल तिला ही परीक्षा देणं. तुझ्याबरोबरच आपल्या सगळ्यांची सुद्धा परीक्षा आहे ही. पण सगळ्यांनी किती स्वप्न पाहिली होती त्या बाळाबद्दल.
आता काही उपयोग नाही त्या स्वप्नांचा. आज ना उद्या आपल्याला हे सत्य स्वीकारावंच लागेल. सत्य कधीतरी स्वीकारायला लागणारच आहे, पण ते पचवणं खरंच खूप अवघड आहे. देऊसारखी ताकद नाहीये माझ्यात आता. वहिनी, मी समजू शकते, पण आत्ता विचार करून काय उपयोग? आपल्याला देऊच्या पाठी खंबीरपणे उभं राहायला हवं. आपण तिचा निर्णय मान्य केलाय हे दाखवावं तरी लागेल. असं वरवर मान्य आहे दाखवणं मला नाही जमणार. जमवावं लागेल आपल्या देऊसाठी. तिच्या निर्णयाला आपली संमती नसली तरी पाठिंबा द्यायलाच हवा ना. मला जो निर्णय मुळातच मान्य नाहीये, मला मी असं कसा पाठिंबा देऊ? बहिणी, दुसरा पर्याय नाही. तुमच्या चेहऱ्यावरचं हे सततचं दुःख बघून देऊलाच त्रास होईल ना. तिला सारखं वाटत राहील की तिने हा जो निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे. ती स्वतःला कधीच माफ करणार नाही. तेव्हा प्लीज वहिनी, तुमच्याकडे काम होतं. बोल ना तू. भैयासाहेबांनी नताशाच्या मागावर ज्या माणसाला पाठवलं होतं ना, त्याची जरा माहिती हवी होती. का ग? काय झालं? म्हणजे तू त्या माणसाची चौकशी का करतेस? वहिनी, मी नाही, साक्षीला त्या माणसाची चौकशी करायची आहे. म्हणजे तिचा तपास सुरू आहे ना. तिचं असं म्हणणं आहे की त्या रात्री नताशाबरोबर कोणीतरी होतं. कदाचित भैयासाहेब नताशाबरोबर असण्याची शक्यता आहे. कदाचित भैयासाहेब नताशाबरोबर असण्याची शक्यता आहे असं साक्षी म्हणत होती. नाही कधी. हे तर म्हणाले की त्यांची नताशाशी भेटच नाही झालेली. म्हणजे असं यांनीच सांगितलं. हो वहिनी, साक्षीला नुसता संशय आहे. तिचा तपास सुरू आहे. म्हणजे तो माणूसच खरी काय ती माहिती देऊ शकेल ना, म्हणून ती विचारत होती. आम्हाला कळत नाहीये देऊ. म्हणजे हे जर नताशाला भेटले असतील तर मग हे आमच्याशी खोटं का बोलतील? वहिनी, तुम्ही ना उगाचच काळजी करायला लागलाय. साक्षीला नुसता संशय आहे वहिनी. खरं काय ते कोणालाच माहिती नाहीये. आणि आपण भैयासाहेबांवरच विश्वास ठेवूया ना. नाही विश्वास बसत आहे आमचा. भीती वाटते आम्हाला. नको नको ते विचार येत आहेत मनात. काही विपरीत घडलं नसेल ना ग त्या दिवशी देव? मी उगाच तुम्हाला विचारलं. जाऊ देत वहिनी, तुम्हाला त्रास होणार असेल तर माहिती नाही दिलीत तरी चालेल. नाही, काय बोलतेस अगं तू? साक्षीला चौकशीसाठी माहिती हवी आहे ना. खरं काय ते कळलंच पाहिजे. आम्ही देतो तुला त्या माणसाची माहिती. फक्त थोडा वेळ दे आम्हाला. ठीक आहे. पैशाचा विचारत होता. मला वाटतं आपल्या या विषयावर बोलणं झालंय आणि पुन्हा पुन्हा तोच विषय काढून काहीच मिळणार नाही. माझा नकार कायम आहे. हॅलो. हॅलो देऊ. हा अमोल, बोल. अमोल, तू हे मला आत्ता सांगतोयस? ग आय एम सॉरी. म्हणजे हे मी तुला आधी सांगायला हवं होतं. खरंच चुकलं माझं. मग आता काय ठरवलंयस तू? हे बघ अमोल,
मला असं वाटतं की काका हे काही चुकीचं म्हणत नाहीये. अरे गव्हर्नमेंट कॉलेज काही वाईट नाहीये. नाही, मला मिरचंदानीलाच जायचं आणि त्याकरता मी कुठलेही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तू काकाशी पुन्हा एकदा बोलून बघ ना. ऐकेल रे तुझं तो. एकदा ट्राय तर कर. अगं काही उपयोग नाहीये त्याचा. त्यावरून खूप वाद झालेत घरात. डॅड नाही ऐकणार माझं. ठीक आहे, मी करते काकाला फोन, बोलते त्याच्याशी, बघू मग. ओके? नाही, फोनवरती नको. तू इकडे येऊन समजवता. अरे असं काय करतोस? मी फोन करते म्हटलं ना काकाला. मी बोलेन त्याच्याशी, तू नको काळजी करूस. मग नाहीच ऐकलं तर येईन तिथे. देऊ प्लीज, तू प्रत्यक्षात इकडे आलीस ना तरच काहीतरी फायदा होईल ग. प्लीज एवढं कर ना माझ्याकरता. डॅड ऐकतील तुझं. ठीक आहे ठीक आहे. ओके ओके, तू म्हणतोस म्हणून मी येते तिथे. पण अमोल, मला एक प्रॉमिस करावं लागेल. मी काकाशी बोलीन, त्याला समजवण्याचा प्रयत्नही करीन, पण त्यानंतर आम्ही जो निर्णय घेऊ तो तुला मान्य असायला हवा. त्यानंतर तू काकाशी वाद नाही घालणार. ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही जो निर्णय घ्याल ना तो मला मान्य असेल. ठीक आहे, येईन मी तिथे. ये लवकर, मी वाट बघतो तुझी. ओके, बाय बाय. नाही, यावेळेस उशीर होता कामा नाही. हो ठीक आहे, बाय. विक्रम, मी जरा आज घरी जाऊन येणार होते. का अचानक? हो, अचानक म्हणजे अमोलचा फोन आला होता. पुढच्या शिक्षणासाठी त्याला मिरचंदानीज मध्ये ऍडमिशन घ्यायची. आणि काकाचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घे. त्यामुळे सध्या घरी खूप वाद सुरू आहेत. म्हणून तो म्हणत होता की प्लीज ये आणि बाबांना समजू. मग तर तुला गेलंच पाहिजे. आम्ही ऑफिसला जाताना तुला ड्रॉप करतो. हो, फक्त एक गोष्ट, स्वतःची काळजी घ्यायची. नक्कीच. प्रॉमिस. जाता यारो, आम्ही आलोच. काय करू? आज अशी अचानक आलीस? सगळं काही ठीक आहे ना? सगळं ठीक आहे काकू. अगं अमोलचाच फोन आला होता, त्यांनीच बोलावून घेतलाय. अमोलचा? हो काकू, काय प्रॉब्लेम झालाय? काका अमोलला मिरचंदानीमध्ये ऍडमिशन का नाही घेऊ देते? देऊ, तुला आपल्या घरची परिस्थिती माहिती आहे ना. एवढे पैसे कुठून आणायचे ऍडमिशनला? तुम्ही अमोलला समजावलं नाहीत का? समजावलं ग, तो ऐकतच नाहीये. ठीक आहे, मी बघते अमोलला समजा. तू आम्हाला कॉपरेट करावंस. आम्ही जे काही प्रश्न विचारू त्यांची खरी खरी आणि नीट उत्तरं द्यावीस, ही आमची अपेक्षा आहे. साहेब, पण मला एक कळत नाहीये, तुम्ही मला का इथे आणलं? मी काय केलंय आणि माझी का चौकशी करताय? जास्त भोळेपणाचा आवडू नकोस. तू कोण आहेस, काय करतोस, कुठे राहतोस, तुझी सगळी माहिती आमच्याकडे, कळलं? त्यामुळे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं सांग आम्हाला. मला सांग, तुझा आणि रणवीर राजेंचा काय संबंध? कधीपासून काम करतोयस त्यांच्यासाठी? साहेब, फारसा संबंध नाहीये साहेब. फक्त कामासंदर्भात आम्ही बोलायचो, ते पण फोनवर. कसलं काम? कोणती जबाबदारी सोपवली त्यांनी तुझ्यावर, सांग. साहेब, ते एका बाईला शोधायचं होतं. कोण बाई? नाव सांग त्या बाईचं. नताशा. का शोध घेत होतास तिचा? साहेब, रणवीर साहेबांनी सांगितलं होतं म्हणून. त्यांनी का शोधायला सांगितलं होतं? साहेब, मला खरंच माहित नाहीये हो. मला फक्त तिचा पत्ता शोधायला सांगितलं होतं. सापडला का पत्ता? हो. काय झालं मग नंतर? रणवीर साहेबांना कळवलं. काय झालं नंतर? काय केलं रणवीर राजेंनी? नताशा आणि रणवीर मध्ये नक्की काय झालं ते आम्हाला खरं खरं काय ते सांग ना. लपू नकोस आमच्यापासून. बोल. साहेब, मॅडम, मी तुम्हाला खरं सांगतो, मला खरंच काय माहित नाहीये. मी फक्त पहारा देत होतो.
नताशा आली आणि घरात गेली. मी बाहेरच उभा होतो. नंतर थोड्या वेळाने साहेब आले. मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की नताशा आतमध्ये आहे. नंतर ते आत घरात गेले आणि मी तिथून निघून गेलो. माझं काम तेवढंच होतं सांगण्याचं. मी तेवढं केलं आणि मी खरंच सांगतो मी तिथून निघून गेलो साहेब. खरं बोलतोयस का हे? साहेब मी खरं सांगतो. मी प्रामाणिकपणे सांगतो साहेब. मला खरंच काय माहित नाहीये साहेब. रणवीर राजे जेव्हा नताशाच्या घरात गेले तेव्हा नताशा आत होती का तुला चुकून पळून गेली ती? नाही नाही मॅडम, मला चुकवणं शक्य नाहीये. मी बाहेर पहाराच देत होतो.